माग बघ आवाज कसा येतो आवाज कसा येतो सर्पमित्र विजय सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघा भवानीमाळ या ठिकाणी आलेलो आहे बघा HP कॉलेजच्या पाठीमागच्या बाजूला। तर बघा आपल्याला आशुतोष पवार यांनी एक कॉल केला। तर बघा त्यांना एक गोवंश जातीचा अतिशय विषारी सर्प दिसून आल्यानंतर त्यांनी आपल्याला कॉल केला बघा। तर या ठिकाणी खूपच मोठा हा गोवंश जाती साप दिसतोय आपल्याला। तर बघा की झाडांच्या बुडक्यामध्ये ते येऊन बसला आहे। आता मीटिंग पिरियड सध्या चालू आहे, त्यामुळे आपल्याला जास्त काळजी घेऊन याला पकडायचं आहे। कारण बघा की एक गोवंश साप असेल तर आजूबाजूला दुसरा सुद्धा असण्याची शक्यता जास्त असते, म्हणून या काळामध्ये फक्त आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागते बघा। तर बघा ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी हे 4 महिने त्याचं मीटिंग पिरियड असतो। तर त्याचं तोंड आपल्या दिशेनं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय की सगळे साप रात्रीच्या वेळेला बघा ॲक्टिव्ह असतात। शिकारीचा वेळ असतो त्यांचा, त्यामुळे ते ॲक्टिव्ह असतात। रात्रीच्या वेळेला साप पकडत असताना खूप काळजी आपल्याला घ्यावी लागते दिवसाच्या तुलनेत, लक्षात घ्या। तर तो आता हालचाल करण्याच्या मार्गावर आहे, त्याला पळून जाऊ शकतो, म्हणून आपण थोडंसं एकदम काळजीपूर्वक त्याच्या रेंजमध्ये न येता आपल्याला तो साप अगदी सुरक्षितपणे पकडण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर बघा इथं भरपूर अडचण आहे, आपल्याला मागं वगैरे सरायची जर वेळ आली तर खूप अडचणीचा विषय आहे। तर त्या बाजूला कुठे वेळ आहेत का? इकडं तिकडं पण आहे का? वेळ जरा मुजवून घेत जावा, कारण हा साप अतिशय विषारी आहे बा। विजू हां ही पाईप काढू देत का रे? कुठली ती मागली ती पाईप बाबा काढावं आबा पाईप ओढा घेत काढा घेत नाही कुठली पाईप म्हणतात? ही मागली साईडला काढून घ्या। माग सरकाल तुला जागाल इथनं पाईप काढा। अडचणीचा विषय नको आहे, कारण याचा स्पीड जास्त आहे ना अटॅकचं। वडाला येतो वर बांधलं इथं कचरा बिळात वगैरे झाली तो काढा पाईप काढा पटकन पकडला देणं पटकन काढा पटकन कापा वडा 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 पाईप वडा मागा जाऊ झाड आहे बघा झाडाचं हे गेलं दंगा करू नका कोणी त्याला मोकळे करू द्या थांबा 2 मिनिटं काय बोलू नका माग बघ सर खाली खाली वर घ्या लागलाय तो
नको हां बघा बॅटरी काढ तोंडात. याला मी व्यवस्थित पकडतो, अजिबात काळजी करू नका. त्याच्या वेळेला आता बाहेर झालं की आपण बरं भरणं त्या बॅगाला आहे का मोठी रे? नाही त्यात दुसरा साप आहे हो. दोन मिनटं घाबरू नका. पहिली गोष्ट त्याला व्यवस्थित पकडतो मी, थोडंसं त्याला शांत होणं गरजेचं आहे. लक्षात आलं का? चिडलंय ते, त्याला आपण एवढ्या अडचणीत बाहेर घेतलाय ना, त्यामुळे तो चिडलाय, बाकी काही विषय नाही. तर कसं आहे की मित्रांनो बघा की अजगर ज्याप्रमाणे दिसतो त्याप्रमाणे हा साप दिसतो आपल्याला, आणि काही लोक याला अजगर समजून पकडण्याचा प्रयत्न करतात, परंतु लक्षात घ्या की हा अतिशय विषारी असणार साप आहे. याच्यामध्ये हेमोटॉक्सिन प्रकारचे विष आढळून येतं, जे की आपल्या शरीरावरती रक्तावरचे त्याच्या विषाचा परिणाम होत असतो. आणि बघा मागास तुम्ही आवाज ऐकला असेल, त्याचा खूपच आक्रमक त्याचा आवाज असतो, आणि त्या आवाज ऐकल्यानंतरच लोकांना धडकीवरती बऱ्याच येतो. त्या आवाजाने लोक त्याला घाबरत असतात, आणि ज्या वेळेला तो तसा आवाज करत असतो तो आक्रमक झालेला असतो, म्हणजे की त्याला आपल्याला सांगायचं असतं की माझ्या जवळ येऊ नका, असं तो आपल्याला सांगत असतो. बघू शकता सरासरी 6 फुटापर्यंत वाढतो बघा, अधिकम लांबी त्याची 6 फुटापर्यंत असते, आणि त्याची स्वभाव असं शांतच आहे, म्हणजे गती नसते जास्त, आणि एखाद्या वेळेला तो आक्रमक होऊन सेकंदाला 8 फूट या वेगाने सुद्धा हल्ला करू शकतो. त्यामुळे थोडंसं आपल्याला काळजी दक्षता घेऊन त्याला पकडावं लागतं. त्याला आता आपण पकडून घेऊया. बघू शकताय देऊ अजगरासारखा दिसणारा हा अतिविषारी सर्प आहे, बोलणं जातीचा. त्याला तर आपण कशा पद्धतीनं बरणीमध्ये घालण्याचा प्रयत्न करतोय, तुम्ही बघू शकताय. इधर इधर अतिविषारी आहे हा, इधर हुशार असते तर भरपूर हुशार. आणि हल्ला करताना सेकंदाला 8 फूट या वेगाने करतो, त्यामुळे थोडासा आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागते. वेग प्रचंड आहे, म्हणजे याचा अर्थ 8 फुटा उडून चावतो असा नाही, पण वेग त्याचा जास्त आहे. बघा तो ऍक्टिव्ह झाला, ही त्याची अटक करण्याची पोझिशन आहे, म्हणजे की कशा पद्धतीने तो नाही उडी नाही मारत, घाबरू नका. त्याच्याबद्दल गैरसमज पाळू नका. त्याला काय तर खाल्लं ऑलरेडी. नाही काय खाल्लेलं रिकामी आहे. नाही असं असलं तर मी त्याला याच्यामध्ये घालण्याचा प्रयत्न करतो. ते आता कसं आहे, मी या बाजून झालो की ती त्या बाजून येणार आहे, लक्षात आलं का? म्हणजे ती ऑलरेडी आपल्याला घाबरतंय, ती काय मागं लागून चावतंय वगैरे असा काही विषय नाही. त्याला आपल्याला त्या त्याला त्या बरणीमध्येच आपल्याला घालवायचं आहे. फक्त त्या बाजून त्यानं तोंड बाहेर काढून बाहेरनं साईडनं जाऊ नये, ही आपली अपेक्षा आहे. हां जावा चला. ओके ओके हां, म्हणजे की शक्यतो याचा आपल्याला हात नाही लावत बसायचा नाही. तर तो आतमध्ये जाऊन वेटोळ्या घालून बसला पाहिजे ऑटोमॅटिकली. तो बसतोय, बघूया आता आपण प्रयत्न करूया, आणि बिना हात लावता कसं त्याला पकडता येईल तेवढं आपण बघूया. जाऊ का?
चालू जवळ आता काय पूर्ण आता बरं पॅक केलं त्याला या आता बरं निमित्त दाखवा त्याला कसा दिसतोय बघा जवळनं दाखवा. तर बघा मित्रांनो काय आपण याला न हात लावता पकडलेला आहे म्हणजे की फक्त बाहेर घेताना त्याला बाहेर घेतलं शेपटीला पकडून आपण पण बरणीमध्ये ढकलत असताना त्याला कुठल्याही प्रकारचा आपण हात लावलेला नाही कारण हा साप अति विषारी असल्यामुळे आपल्याला जास्त काळजी दक्षता घ्यावी लागते. तो वॉर्निंग कसं देतोय तुम्ही बघितलं असेल कशा पद्धतीने देतोय बघा. खूपच विषारी असणारा साप असल्यामुळं आपण त्याला जास्त स्पर्श करण्याचा सुद्धा प्रयत्न करत नाही. त्याची डिझाईन बघा कशी आहे तपकिरी त्याला काळपट आणि पांढरी किनार असलेल्या शिक्क्यांच्या रांगा 3 असतात. मध्यभागी एक रुद्राक्षाच्या माळेप्रमाणे आहेत बघा आणि साईडला बाजूला जसं थोडं थोडं गॅप सोडून डिझाईन आहे आणि त्याचं जे डोकं आहे ते त्रिकोणी भाल्यासारखं टोक असल्यासारखं डोकं असतं. त्याचं डोकं आपल्याला दाखवायला इथंच आहे ना हा या टोपणापाशी डोकं आहे त्याचं त्रिकोणी भाल्यासारखं टोक असल्यासारखं त्याचं डोकं असतं. मोठ्या नागपुड्या डोळ्याची बाहुली उभी असते बघा हुबेहूब अजगरासारखा दिसणारा अतिविषारी सर्प आहे. त्याला अजगर समजून कोणी पकडण्याचा प्रयत्न करू नका. तर बघा आशुतोष पवार यांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद कारण त्यांनी या मुक्या जीवाला न मारता वाचवण्यामध्ये चांगला प्रयत्न दाखवलेला आहे. त्यांना आपल्या चॅनलतर्फे त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. तर बघा मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपला सर्व मित्र विजय सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजू बेल आयकॉन बटन दाबून ऑलचं ऑप्शन क्लिक करायला विसरू नका. जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो. तर बघा मित्रांनो आपण पकडलेला हा रसल वायपर जाते साप. तर बघा त्याला तर आपण सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडतोय. तर तो कशा पद्धतीने जातोय आपल्याला बघायचं आहे. तर त्याला तर आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडतोय तर तो आता पटकन निघून जाईल बघा. खूपच तापट सुरक्षित सोडलेला आहे बघा आपण. तर बघा या सापापासून माणसाला बऱ्यापैकी धोका होत असतो आणि त्यामुळे आपण काळजी घेऊन सोडत असतो. लय फास्ट गेला बघा. तो तिकडं निघून गेला जंगलामध्ये.